कराड शहरातील 45 रस्त्यांच्या कामांसाठी आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र प्रत्यक्षात कामे सुरू होत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेजची दुरवस्था, रखडलेली रस्त्यांची कामे आणि कचरा गाड्यांच्या अनियमिततेमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत येत्या आठवड्यात प्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेत बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर आणि भाजपच्या नगरसेवकांनी दिला। बैठकीत बीपीसीएल गॅस पाईपलाईन आणि एअरटेल केबल टाकण्याच्या कामालाही 3 महिन्यांपासून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या प्रकरणी संबंधित कंपन्यांसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली। याचबरोबर प्रीतिसंगम बाग आणि यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरातील हलगर्जीपणावरही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला। समाधीस्थळी गाढव फिरल्याच्या घटनेप्रकरणी 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली। मात्र संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्याची मागणीही करण्यात आली। बैलबाजार रोडसाठी 1,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर असूनही काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान शहरातील सर्व विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या नगरसेवकांनी दिला आहे। कराड नगरपालिकेचा बैलबाजार रोड हा 2025 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या फंडातून 1,57,00,000 रुपयापेक्षा जास्त निधी देऊन मंजूर झाला। तो मंजूर झाल्यानंतर तो टेंडर प्रोसेसला गेला। त्याच्यानंतर कराड नगरपालिकेची निवडणूक लागली। निवडणुकीमध्ये ते काम थांबलं। निवडणूक झाल्यानंतर त्या कामाला गती मिळेल असं वाटत होतं, पण मीटिंग लवकर झाली नसल्यामुळे ते काम पुढे गेलं। साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ते मीटिंगमध्ये आला विषय आणि तो मंजूर झाला। साधारण 8 एप्रिल 2026 रोजी त्याची वर्क ऑर्डर मिळाली। वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर केंद्र शासनाचा घरगुती गॅस बीपीसीएल कंपनीचा घरगुती गॅसचं एक पत्र आलं। त्या पत्रामुळं सगळे रस्ते उकरायचे ठरले आणि त्याच्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरला नगरपालिकेनं बोलवून घेऊन की बाबा बीपीसीएलचं आणि एअरटेलचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या रस्त्याचं काम करता येणार नाही असा तोंडी आणि काय लेखी स्वरूपात आदेश दिला गेला। त्यामुळं ही जी काय नगरपालिकेनं केलेल्या वर्क ऑर्डरला लेट झाला त्याच्यामुळे जी काही लोकांची आत्ता गैरसोय झालेली आहे, ही लोकांची गैरसोयला जबाबदार कोण? तर आम्ही सकाळीच मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांच्याशी बरीच चर्चा झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर रस्ता हा चालू करावा व जे काही खोदकाम आहे ते लवकरात लवकर करून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी एवढीच आम्ही त्यांना सकाळी भेटून विनंती केलेली आहे। यांची आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्वांनीच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आज गाठ घेतली। पूर्ण शहराच्या झालेली दुरावस्था म्हणजे रस्त्यांच्या बाबतीत असेल, घनकचऱ्याच्या बाबतीत असेल, प्रीतिसंगम उद्यान, चव्हाण साहेबांची समाधी परिसर या ठिकाणी जी गाढवं फिरली त्याच्या बाबतीत असेल, किंवा सध्या संपूर्ण शहरामध्ये पावसाचं वातावरण असताना जे काही वृक्षांच्या बाबतीत जो त्रास होतोय नागरिकांना, ते वृक्षच्या ढांप्या काढणे असेल, हे जे काही प्रॉब्लेम चालू आहेत आणि ह्या बाबतीत मिळत असलेली जे काही अधिकाऱ्यांच्याकडून उत्तर आहेत या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली। बीपीसीएल आणि एअरटेल यांसाठी ठराव करून आम्ही एकमताने दिला होता की या ठीक आहे, या सोयी होत आहेत कराडात तर होऊ देत। त्याच्यासाठी गेली 2-3 महिने झाले कोणतीही प्रक्रिया यात राबवली गेलेली नाही आहे आणि शहरातील सर्व रस्ते आज इतक्या खराब अवस्थेत आहेत आणि 45 रस्ते मंजूर असताना त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर असताना प्रशासन झोपेत आहे का, हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो। घनकचऱ्यासारखं जर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जर कराड शहरातल्या नागरिकांनी चांगल्या प्रकारे जर मदत करून चांगल्या प्रकारे अभिमानानं जर बक्षीस मिळवलं असेल तर आज ह्या घनकचरा प्रकल्पाची ज्या ठिकाणी गार्डन होतं त्या ठिकाणी कचरा कुंडी झालेली आहे, परत कचरा डेपो परत निर्माण होतं। या बाबतीत प्रशासन जागा होणार आहे का? आणि ज्या काही प्रॉब्लेम शहरामध्ये आहेत, जे काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम चोकअप व्हायला लागले, वारंवार ड्रेनेज चोकअप होते आणि पूर्णच प्रशासन हे ढिसाळ कारभारात आहे
असं आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही आज मुद्दा म्हणून आज मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलेलं आहे, जर तुमच्या कारभारात जर सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दाराबाहेर बोंबाबोंब आंदोलन करावं लागेल, आम्हाला कलेक्टर साहेबांच्याकडे जावं लागेल, आम्हाला कुठंतरी तुमच्या बाबतीत सुद्धा दाद मागावी लागेल, असं आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे.